जय जय रघुवीर समर्थ. दशक 8 समाज 6 दुश्चित निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. श्रोत्याने वक्त्याला विनंतीपूर्वक प्रश्न केला. सत्संगतीचा महिमा कसा आहे, त्याने किती दिवसात मोक्ष होतो, हे मला निरूपावे. हे दयाळू गुरुदेवा, मी तुम्हाला शरण आलो आहे. साधूंची संगत धरल्याने किती दिवसात मोक्ष मिळतो, याचे उत्तर सांगा. वक्त्याने उत्तर दिले, सद्गुरूंच्या निरूपणावर पूर्ण श्रद्धा असेल तर लगेच मुक्ती मिळते, पण चंचल मनामुळे नुकसान होते. मन स्थिर आहे म्हणता म्हणता चंचल बनते, ते कसे शांत करावे. मनाची ओढ नाहीशी करून आस्थेने निरूपण ऐकायला बसावे आणि जागरूकपणे सर्व काही जाणून घेत श्रवणाचा प्रत्येक क्षण सार्थक करून घ्यावा. अध्यात्म ग्रंथातील सिद्धांताचा अर्थ आपला आपण विचार करून ग्रहण करावा. मन चंचल होऊन विषय ग्रहण केले नाही तर पुन्हा पुन्हा श्रवण करावे. निरूपणातील अर्थ ग्रहण न करता नुसते श्रवण करणारा श्रोता नसून मानव वेशातील पाषाण आहे असे समजावे. येथे श्रोत्यांनी आम्हाला दगड केले की हो असे वाटून घेण्याची शक्यता आहे, पण तशा अयोग्य श्रोत्याबद्दल आम्ही काढलेले उद्गार कसे योग्यच आहे ते ऐका. एक दगड जरी वाकडा तिकडा कसाही घडवून ठेवला असता, पुन्हा दुसऱ्या वेळी पाहिले तर तो त्यात आकाराचा असतो. छन्नी होऊन एक एक करीत त्याची छकले केली तरी ती त्याला पुन्हा येऊन चिकटत नाहीत, पण मानवाची दुर्बुद्धी कितीही वेळा काढून टाकली तरी ती पुन्हा येऊन चिकटते. शहाणपणा शिकवला की दुर्गुण जातात, पण लगेच पुन्हा येऊन चिकटतात, अशी त्यांची कथा आहे. त्या दृष्टीने दगड कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. सारांश अवगुण नाहीसे केले नाही तर तो दगडापेक्षाही कनिष्ठच होय, किंबहुना दगड त्याच्यापेक्षा कोटी पटीने श्रेष्ठ आहे असे म्हणावे लागेल. या गोष्टीचेही विवरण करीत आहोत, लक्षपूर्वक ऐका. माणिक, मोती, वज्र, वैटू, रत्न, नीलमणी, गोमेधमणी, परीस हे सर्व दगडच ना. त्या व्यतिरिक्त सूर्यकांत, सोमकांत, औषधमणी ही सुद्धा दगडाचीच रूपे आहेत. अनेक तीर्थांमध्ये असणारे दगड पुण्यशील असल्याने त्यांनी सरोवर तीर्थांमध्ये स्थान मिळवले व शेवटी हरिहरांच्या मूर्ती होऊन राहिले. तसं पाहिलं तर दगडा इतकी श्रेष्ठ वस्तू शोधूनही सापडणार नाही. अनमोल दगडापुढे पामर मानवाचा काय पाड. म्हणून आम्ही चंचल मनाचे अभक्त हे दगडा समान आहेत म्हणलं. अशा पवित्र दगडाकडे पाहून नाही तर कोणत्याही कामाला न येणाऱ्या अपवित्र दगडाप्रमाणे त्याचा देह आहे असे म्हणाले. ते तुम्ही समजून घ्या. आता ही दगडाबरोबरची तुलना राहू दे. आम्हाला हे पटवून द्यायचे आहे की चंचलतेमुळे सर्व नाश पावते, त्यामुळे प्रपंच ही होत नाही आणि परमार्थ ही साधत नाही. मनाच्या चंचलतेविषयी आणखी विस्ताराने सांगत आहोत, ते ऐका. चंचलतेमुळे काम बिघडते, चिंता लागून राहते आणि क्षणभरही काही आठवत नाही. आपल्या चंचलतेमुळे शत्रूपासून पराभव पत्करावा लागतो. चंचलतेमुळेच जन्म मरण प्राप्त होते, मोठे नुकसान होते. साधकामध्ये चंचलता असावी की संपलेच. त्यांच्याकडे कडून साधन होत नाही, भजन घडत नाही आणि ज्ञानही लाभत नाही. चंचलतेमुळे एकही निर्णय घेता येत नाही, कोणत्याही कामात यश मिळत नाही, एकूण स्वहित नाश पावते. चंचलतेमुळेच श्रवण घडत नाही, विवरण करून पाहता येत नाही, त्यामुळे निरूपण ऐकलेले सर्व वाया जाते. चंचल मनुष्य समोर बसला आहे असे वाटत असले तरी तो खरोखरच तेथे असतच नाही. त्याचे मन कल्पना चक्रात गुरफटलेले असते. फार काय, आंधळा, मुका, बहिरा आणि वेड्या पिशाच्या प्रमाणे चंचल मानवाचा संसार असतो, हे जाणून घ्या.
तो जागा असला तरीही त्याच्या काहीही लक्षात राहत नाही. कान असून ऐकता येत नाही. जाणीव असली तरीही सारासार विचार करता येत नाही. अशा तऱ्हेने दुर्लक्ष करणाऱ्या आळशी माणसाला परमार्थ साधन कुठले साधणार? त्याच्या अंतरंगामध्ये सदैव आळस तळ ठोकून बसलेला असतो. आतापर्यंत चित्त चंचलतेच्या बाधकतेबद्दल सांगून झाले. आता त्याचा सहोदर असलेल्या आळसाचे वर्णन करीत आहोत. चंचलता थोडी कमी होते न होते लगेच आळसाचा शिरकाव होतो. बिचाऱ्या प्राण्याची आळसापासून सुटकाच नाही. आळसामुळे विचार करणे कुंठते, आचार बुडतो, काहीही केले तरी पाठांतर होत नाही. कंटाळा आल्यामुळे श्रवण घडत नाही. निरूपण ऐकायला मन जाऊ देत नाही. परमार्थाचे मुख्य मर्मच पुसट होते. एवढेच नव्हे तर आळसामुळे नित्यनेम थांबतो. आळस अभ्यास करणे सोडवते. आळस वाढतच जातो. आळसामुळे धारणा शक्ती आणि धैर्य कुंठित होते. आळसाने मन मलिन होते. एकूण काय तर विवेक करण्याची मतीच कुंठित होते. आळसाने झोप वाढते. विषय वासना विस्तार पावते आणि निश्चय बुद्धी शून्य प्राय होते. चंचलते बरोबर ओघानेच आळस येतो. आळसामुळे निद्रा देवीला वाव मिळतो. निद्रा विलासामुळे आयुष्य वाया जाते. निद्रा, आळस, चित्त चांचल्य हीच मूर्खांची लक्षणं आहेत. या त्रिकुटामुळेच निरूपणाचे आकलन होईनासे झाले आहे. या 3 लक्षण ज्यांच्या जवळ असतात त्यांच्या जवळ विवेक कसा असू शकेल? अज्ञानी लोकांना मात्र या सुखा इतके दुसरे सुख आहे असं वाटतच नाही. अविवेकी भूक लागली की जेवतो. जेवण झाले की आळस येतो. आळस आला की पाय पसरून झोपी जातो. झोपून उठतो न उठतो चंचलता पुढे दत्त म्हणून उभीच असते. असे सदैव वर्तन करणाऱ्याला, चित्त स्थैर्य नसणाऱ्याला निरूपणाने आत्महित कसे शक्य होईल? माकडाच्या हाती माणिक देणे, पिशाच्याकडे धन देणे आणि चंचल माणसाला निरूपण सांगणे एक सारखेच म्हणावे लागेल. बोधाला आड येणाऱ्या गोष्टींचे विवेचन समजावून सांगितले. पण साधूंच्या संगतीने मोक्ष किती दिवसात होतो? हा मूळ प्रश्न तसाच राहिला ना असे म्हणाल तर त्याचे उत्तर आता देत आहोत. ऐका. संतांच्या संगतीचा विचार असा आहे. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की लगेच त्याचे सोने होते. पाण्याचा एक थेंब समुद्रात पडला की क्षणीच तो त्यात मिसळून जातो. अथवा लहानसा ओहोळ गंगेला मिळाला की त्याचा संगम होतो. तद्वत जाणीव, तीव्र मुमुक्षत्व आणि दक्ष शिष्याला सत्संगतीने तत्काळ मोक्ष मिळतो. इतरांना मात्र त्यातील गुपित हस्तगत होत नाही. येथे शिष्य प्रज्ञाच अत्यंत महत्वाची असून अनन्य प्रज्ञावंताला क्षणाचाही वेळ न लागता तत्काळ मुक्ती मिळते. जास्त काय सांगावे, प्रज्ञावंत आणि अनन्य असणाऱ्याला एक क्षणाचाही अवकाश लागत नाही. अनन्य भावच नसेल तर नुसती प्रज्ञा काही उपयोगाची नाही. एकूण काय तर प्रज्ञा नसेल तर अर्थ समजत नाही आणि विश्वास नसेल तर वस्तू अनुभव येऊ शकत नाही. दोन्ही असतील तरच अभिमान नाहीसा होऊन निरायासाने आत्मप्राप्ती होते. अशा तऱ्हेने सत्संगतीने ताबडतोब सद्गती प्राप्त होते. जागृत, विशेष रुची, प्रज्ञावंत आणि विश्वासू असणाऱ्याला साधनाचे श्रम करायला नको. इतर भोळ्या भाविकांना साधनाने मोक्ष मिळतो. साधू संगतीमुळे त्यांनाही लगेच ज्ञानदृष्टी प्राप्त होते. पण त्यांनी साधन आणि निरूपण ऐकणे सोडू नये. निरूपण सर्वांनाही आधार आहे. आता मोक्ष कसा आहे? मोक्ष स्थितीचे लक्षण काय? सत्संगतीमुळे त्याची प्राप्ती कशी होते? त्याची रीत काय? इत्यादी सर्व विषय पुढील समासात स्पष्ट करत आहोत. श्रोत्यांनी स्थिर चित्ताने लक्ष द्यावे. वाईट गुण सोडावे. या उद्देशाने काही वेळा निष्ठुर बोलावे लागते. श्रोत्यांनी राग मानू नये अशी विनंती करीत आहोत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अष्टम दशके दुश्चित निरूपणम नाम षष्ठाः समासः समाप्ताः. जय जय रघुवीर समर्थ.